माधव काका, माधव काका, माधव काका, जरा पाणी घेऊन या. काय झालं काका? हे घ्या. हे घ्या पाणी प्या. काय झालं काका? कसला त्रास होतोय? अगं मला शुगरचा त्रास आहे. वेळेवर जीवन गोळ्या नाहीत खाल्ल्या ना की मग असा त्रास होतो. त्यात आज आपल्या रात्री कंपनीत ब्रेक पण केला नाही आणि घरून येताना एवढे तास काम करावं लागेल हे माहीतच नव्हतं ना. त्यामुळे रात्रीचा डबा पण आणला नाही. त्यामुळे गोळ्या चुकल्यात आणि मग हा त्रास होतोय बघ. बरं काका चला, आपल्या फॅक्टरीतले डॉक्टर आहे ना, त्यांना आपण दाखवू तुम्हाला. हा एक गोट्या चल चल घेऊन चल. बरं नाही, 6 वाजून गेलेत. डॉक्टर कावाच गेला असेल. 18 तास काम हे फक्त कामगारांना आहे, डॉक्टरांना नसेल. अरे बापरे, आता काय करायचं? अगं राणी, मला पण जरा गरगरल्यागत व्हायला लागले. उपास होता आणि दिवसभर काही खाल्लं पण नाहीये ग, कसं तरीच व्हायला लागले. हाय का आता? अगं मग आधी सांगायचं ना. तू एक काम कर, मी दुपारचा डब्बा खाल्ला नव्हता, तू माझा डबा खा आणि उपास सोड. थांब मी घेऊनच येते डबा. अगं राणी नको, घरी जाऊनच उपास सोडीन. बबल्या घरी वाट बघत असेल ना. बरं माधव काका तुम्ही खाऊन घ्या. तुम्ही खा आणि मग औषधं घ्या. मी आले डबा घेऊन. थांबा. नाही नको पोरी, तू पण दुपारी जेवली नाहीस ना. तुझा डबा मी खाल्ली हो, तू काय खाणार? नाही नको. अहो तुम्ही माझी नका काळजी करू, मला काही नाही होत. तुम्ही खाऊन घ्या. नाही राणे, तू पण खा. सकाळ धरणं तू बी काय खाल्लं नाही, उगाच तुला बी काहीतरी होईल. बरं ठीक आहे, आपण एक काम करू. एक डबा आहे ना, आपण सगळे घास घास मिळून खाऊ. कवडे दादा, हा मी आलोच डबा घेऊन. कोणी ब्रेक दिला तुम्हाला? ब्रेक कोणी दिलाय तुम्हाला? अहो सर, ब्रेक नाही केलाय, ते माधव काकांना चक्कर आली. सर सगळेच कामगार खूप दमले. हे एवढ्या तास काम करायची सवय नाही ना कोणाला. मग ती सवय लावा. या तुमच्या आधीच्या सवयींमुळे ना कंपनीची काही प्रगती झाली नाही आजपर्यंत. सो आता आपल्याला त्या बदलायच्या आहेत. पण अहो सर असं कसं चालेल? हे असं 18-18 तास कसं काम करतील कामगार? ते माधव काका बघा, त्यांना शुगरचा त्रास आहे. त्यांनी जर वेळेवरती जेवण आणि गोळ्या घेतल्या नाहीत ना तर त्यांना चक्कर येते. प्रिया ते बघा, तिचा आज उपवास होता. तिनं सकाळपासून काहीच खाल्लं नाही आणि आम्हा कोणालाच माहित नव्हतं की एवढा तास काम करावं लागेल, म्हणून कोणीच डब्बा नाही आणला. हो तिनं उपवास सोडला नाही म्हणून तिला पण गरगरते. आता आपल्या फॅक्टरीतलं कॅन्टीन पण चालू नाही, ह्या वेळेला खायला पण काय मिळणार नाही. सर सगळेच कामगार खूप दमलेत, तुम्ही जरा विचार करा. अच्छा, मग त्यांना जाऊ द्या ना. मग एक काम करा, त्यांना जाऊ द्या घरी. खरंच घरी जाऊ द्यायचं सर? हो मग. केटी? यस सर. कोणाचा उपवास आहे, कोणाला शुगरचा प्रॉब्लेम आहे. हे बघा, ज्यांना ज्यांना जायचं असेल ते जाऊ शकतात. केटी एक काम करा. यस सर. ज्यांना ज्यांना जायचं असेल त्यांची नावं नोट करून घ्या. ओके सर. सांगा कोणाकोणाला जायचंय. हे बघा, इथे तुमच्याकडून मी फुकट काम करून घेत नाहीये. 18 तास काम करून 2 शिफ्टचा पगार मिळणार होता तुम्हाला. तशा इन्स्ट्रक्शन्स मी ऑलरेडी अकाउंट्स डिपार्टमेंटला दिलेल्या होत्या. पण हे असं अर्धवट काम सोडून जाल ना तर एकाही शिफ्टचा पगार मिळणार नाही, लक्षात ठेवा. सांगा आता कोणाला जायचंय. माधव काका, मी तुम्हाला राणीचा डबा आणून देतो. डबा खावा,
तुमच्या पिशवीत शुगरची गोळी आणून देतो, तुम्हाला खाल्ल्यानंतर बरं वाटेल. चला. अहो सर, आम्ही करतो काम. सर 10 मिनिटाचा ब्रेक तरी द्या. रात्रीच्या शिफ्टला ब्रेक नसतो, समजलं? सर जास्त वेळ मागतच नाही आम्ही. सर 10 मिनिटाचा ब्रेक मागतोय. माझी फॅक्टरी आहे, माझे नियम आहेत. नो ब्रेक मीन्स नो ब्रेक, समजलं? अजून आले नाही पोरगी. अगं एवढी कशाला काळजी करतेस? राणी काय आज गेली ना फॅक्टरीत कामाला? काम संपलं ना की येईल माघारी लवकर. हो, असलं कुठं काम असतंय बाई? हा, तिची शिफ्ट गावात संपली असेल. अजून आली नाही पोरगी. जर थांबली असेल कुठं तरी येईल लवकर, नको काळजी करू. असं कसं म्हणता हो तुम्ही, नको काळजी करू म्हणून? हा, एक तर काल तिकडे तसं झालंय आणि ही पोरगी अजून तिचा पत्त्या नाही. माझ्या जीवाला किती गोर लागत असेल. काळजी करू नको म्हणा. मावशे, बुवा, अगं बाय, कोण आलं? आलो आलो. अगं बाया, धुरपे, रतन काय रे? अरे तुम्ही समधी एकत्र कशी काय? मावशी राणी आली का? नाही अजून. का रे? आणि तू कसं काय आलास फॅक्टरीतनं घरी? अगं माझी तब्येत बरी नाही, मी कामावर गेलो नाही. माझी आई पण नाही आली अजून फॅक्टरीतनं घरी. अहो आमचं हे पण नाही आलं अजून. कुणीच नाही आलं. वस्तीतलं फॅक्टरीत काम करणार कुणीच आलं नाही घरी. गोट्याच्या आईला विचारलं, त्या पण म्हणल्या नाही म्हणून. असं कसं कुणीच नाही आलं? अहो तीच तर काय कळणं झालंय. सगळं पहिल्यांदाच घडतंय. आणि शिफ्टचं टायमिंग केव्हाच संपलंय. आतापर्यंत तर सगळी यायला पाहिजे होती. फॅक्टरीत काय घडलं तर नसेल ना? त्याचं कारण म्हणजे दादू. आबा, तुम्हाला माहिती आहे ना दादू किती वर्कहॉलिक आहे. तो नक्कीच काहीतरी काम करून बसला असणार आहे. दॅट्स वाय मम्मा आणि बहिणी गेले ना त्याच्यासाठी डबा घेऊन. अरे पण एवढंच महत्वाचं काम होतं तर घरी येऊन जेवून जायचं ना. नेमकं काय करतो फॅक्टरीत काही कळत नाही. आबा, अहो तुम्हाला तर कळायला पाहिजे ना. अहो तुमचं नेटवर्क एकदम स्ट्रॉंग आहे ना. मी फॅक्टरीत जाऊन येतो. इथं थांबून असंही आपल्याला काय कळणार नाही. अहो पण मग आता करायचं काय? हो, तिथं काय झालंय ते आपल्याला कसं कळणार? मी कावापासून फोन करतोय, पण कोणच फोन उचलणं झालंय. जीवाला नुसता घोर लागलाय. सगळे नीट असतील ना? हे बघा, शांत व्हा. उगाच कोणी पण काय पण चितू नका. फॅक्टरी काय लय लांब नाही. आपण स्वतः जाऊन बघूया. हा, वय वय, चला जाऊयात. झोपच कंट्रोल होईना कवळे दादा. डोळे फार जड झालेत. राणे, राणे, राणी, अरे काय झालं राणी? काय झालं?
ते पाणी घ्या ना खाऊ. ओके. काय झालं? काय झालं? पाणी घे. हा ठीक आहे ना आता. राणे बरी आहे ना? राणे ही काय अवस्था करून घेतली तू? आणि अजून किती दिवस त्या कडू कारल्याची मजुरी सहन करायची? लय झाली त्या इंद्र सरांची नाटकं. अगं तो बाप्या माणसांचा तर विचार करत नाहीच, पण बाया माणसांचा पण विचार करत नाही आता. तुला तरी झेपतंय का हे? झेपल गोट्या, झेपल. चल थोडा वेळ जर दम काढला ना, मी करेल सगळं काम. काय नाही होत मला. अगं राणे तू दम काढशील, पण ह्या बायकांनी काय करायचं? काम करून करून सगळ्या त्यांच्या अंगातला दम गेलाय. कुठनं दम काढणार आहेत त्या? हो, पण काम केल्याशिवाय काय करू शकतो आपण? सगळ्यांनी ऐका माझं. थोडा वेळ अजून दम काढा. थोडा वेळ जरा जोर लावूया आपण, आणि काम संपलंच आपलं. हा चला. दॅट्स ग्रेट. या स्पीडने जर आपण गेलो ना केटी, पुढच्या 2 महिन्यात आपल्या जितक्या ऑर्डर्स पेंडिंग आहेत मार्केटमध्ये सगळ्या कम्प्लीट होतील. सुबह. हो सर, पण काय तुम्हाला चांगलं माहिती आहे पण, परंतु, इफ्स अँड बट्स हे शब्द मला बिलकुल आवडत नाही. तरी वस्तुस्थिती सांगणं तुम्हाला माझं काम आहे, म्हणून बोललो सर. बरं ठीक आहे, बोला काय इश्यू आहे? सर, आपण आपल्या कामगारांना 18 तास काम करायला सांगितलंय खरं, पण त्यांना ते झेपतंय असं दिसत नाही. आज ते किती थकलेत, आणि असंच जर चालू राहिलं तर ते टिकून राहतील का? हे बघा, ज्यांना कामाची गरज आहे ते टिकतील, आणि ज्यांना गरज नाही आहे त्यांच्यासाठी आपण त्यांचा मार्ग मोकळा करून दिलेला आहे. सो देर इज नो पॉइंट इन वरिंग अबाउट इट. सर, पण 18 तास काम करून कामगारांचे हात जर थकले तर त्यांना त्या गरजेची तरी जाणीव राहील का? आणि आपली मॅन पॉवर कमी झाली तर आपलं टार्गेट कसं पूर्ण होणार? असे निगेटिव्ह थॉट्स ठेवून तुम्ही काम केलं ना तर टार्गेट्स अचीव होणारच नाहीत. आणि मॅन पॉवर कमी झाली तर काय फरक पडतो? आपण नवीन लोक हायर करू, काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. सॉरी सर, निगेटिव्ह थिंकिंग करत नाहीये, पण डोळ्याला जे दिसतं प्रॅक्टिकली ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. सर, मी काय म्हणतो, आपण कामगारांचे कामाचे तास थोडे कमी केले तर? इम्पॉसिबल. कामगारांच्या कामाची वेळ कमी होणार नाही. जे काही प्लॅन्स ठरलेत त्यात तुम्ही काही चेंजेस करणार नाही आहात. आय वॉन्ट रिझल्ट्स बाय हुक ऑर क्रुक. यू मे गो नाउ. ओके सर. अरे, गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. बरे केटी, आता पुढचं किमान 1 तास तरी कोणाला आतमध्ये पाठवू नका. ओके मॅम. आई, तू इथे काय करतेस आणि कशी आलीस इथे? काय करते म्हणजे? तुझ्या काळजीमुळे आली इथे मी. काळजी म्हणजे? म्हणजे आता कामात ना तुझं खाण्यापिण्याकडे लक्ष लागणार नाही ना, म्हणून तुझ्यासाठी डबा घेऊन आले. आई प्लीज, नॉट नाव. आई, खूप जास्त काम पेंडिंग आहे. तुम्हाला प्लीज जेवायला फोर्स करू नकोस आता. इंदिरा, मी पण माझी सगळी घरातली कामं सोडून आली आहे तुझ्यासाठी. अगं मग तू चूक केलीस ना. हा, आय मीन, तूच मला नेहमी सांगत आलीस की माणसाने त्याचा पहिला प्रेफरन्स हा नेहमी कामाला दिला पाहिजे. मग हो का? आणि मला सांग, आपण काम कशासाठी करतो रे? पोटासाठी ना? ते सगळं कळतंय मला, बट द थिंग इज आज खूप जास्त काम पेंडिंग आहे. सो मी जेव्हा मला वेळ मिळेल ना, मी जेवून घेईन. यू डोंट वरी. इंदिरा, जेवढं काम महत्वाचं आहे तेवढं तब्येतीची काळजी घेणे महत्वाचं आहे ना. लॅपटॉप कुठे घेऊन चालली आहेस आई? आई ऐक ना, एक काम कर, टिफिन इथेच राहू दे. मला जसा वेळ मिळेल ना तसं मी जेवून घेईन. ओके? अजिबात नाही, मी आता तुझं काही ऐकणार नाहीये. तू बस बरं आधी खाली. आई प्लीज मला फोर्स करू नकोस, मी रिक्वेस्ट करतोय तुला. आणि मीही तुला रिक्वेस्ट करते, प्लीज आईचं ऐक. आई अगं खूप काम आहे, सिरियसली मला एवढं काम होऊ दे माझं. अरे मग काम कर ना, मी कुठे म्हणते काम नको करूस. तुला कामच करायचे ना, हे घे इथे बसून तू काम करत राहा. मी भरवते तुला, म्हणजे एका बाजूला तुझं काम होईल आणि एका बाजूला मी भरवलं तर मलाही बरं वाटेल. हे बघ, तुझ्यासाठी काय काय घेऊन आले मी, सगळं तुझ्या आवडीचं आहे.
राणे ऐक की माझं 2 घास खाऊन घे म्हणजे तुला बरं वाटेल. हा अरे गोट्या मी ठीक आहे, मला काय नाही झालंय. आणि काय पण झालं तरी मी नियम नाही मोडू शकत. आता इंद्रजित सरांनी नो ब्रेकाचा नियम बनवलाय ना, मग तो कसा मोडणार, कसं जेवणार आपण? तुला स्वतःपेक्षा नियमांची पडली का? अगं तू जरा वाईच खाल्लं तर तुला बरं वाटेल ना, 1 घास तरी खा. अरे गोट्या तुला एकदा सांगितलं ना, नियम नाही मोडू शकत. आणि तसं पण माझ्या तत्वात बसत नाही. हे बाकीचे सगळे लोक इथं काम करतायत आणि मी जाऊन जेवण करू आहे. आणि चुकून इंद्रजित सर जर आले आणि त्यांनी पाहिलं तर त्यांना काय सांगायचं मग? नको बाबा, काम कर, गप जा. अगं उलट्या काळजाचं येते. एखादा माणूस मारायला जरी लागला ना तरी म्हणेल पाणी नंतर पाजा, आधी त्याच्याकडनं काम करून घ्या. ते काय नाही, मी ना भितडावरून उडी मारून जातो आणि सगळ्यांसाठी वडापाव बिडापाव काहीतरी आणतो. तू बी जरा वाईच खा म्हणजे तुला बरं वाटेल. जातो का आता? गोट्यात वेडबीड लागलाय का तुला? आता ह्या वेळेला कुठं जाशील आणि काय आणशील तू? आणि चुकून पकडला गेला तर मग काय करायचं? अरे इंद्रजित सर शिक्षा तर देतीलच, वर महिनाभराचा पगार पण कापून घेतील. तू जा बरं, जा बरं, काम कर तू, जा. म्हणजे जीव गेला तरी ऐकायची नाही ना तू? अगं ज्या सरांचं इथं नियम मोडायला तू तयार नाही ना, तेव्हा तिकडे बसून बाका बाका खात असेल. अरे गोटे, हो, अरे जरा हळू खा, किती घाई चालली आहे तुझी. मग काय करू, तो नंतर परत खाऊ देणार नाही. डोक्यावर बसून काम करून घेतोय सगळ्यांकडून. मी असाच जर का गदामजुरी करत राहिलो ना तर पुढचे 2 दिवस जिवंत पण नाही दिसणार. काय अवस्था केली रे तुझी त्या इंद्रानं. माकड बनवून ठेवलंय तुझं. तो सांगेल तसं नाचावं लागतंय तुला. जिथे मालक म्हणून रुबाब झाडायला पाहिजे तिथे त्याच्या हाताखालचं माकड झालंय तुझं. झालं तुझं? मला बोलायची एक सुद्धा संधी सोडू नकोस तू. ते सकाळपासून एवढं काम करतोय, काही खाल्लं नाहीये, 2 घास आत्ता पोटात जात आहेत तर तेही शांतपणे खाऊ देत नाहीयेस. अरे खा ना, मी कुठे नाही म्हणाले. तुझ्यासाठी तर डबा घेऊन आली आहे ना मी. आता तुझी अशी अवस्था मला बघवत नाही म्हणून बोलले. नाही तू प्लीज बोलूच नकोस, मला खाऊ दे उर्मिला. एकतर तो स्वतःही खात नाहीये आणि इतरांनाही खाऊ देत नाहीये. तुला असं वाटतंय का तो उपाशी असेल? गैरसमज आहे तुझा. म्हणजे तिकडे केबिन मध्ये त्याच्या आईने त्याच्यासाठी पंचपक्वानाचा बेत केलाय. आता एकमेकांना भरवत बसले असतील. लहान मुलासारखे लाड चालू आहेत त्याचे. म्हणजे मालती काकी इंद्रासाठी डबा घेऊन आल्यात? हो. जस्ट वेट अँड वॉच. त्याचे लाड ना लवकरच कमी होतील. आत्ता ना आबासाहेब इथे असायला हवे होते. विक्रांत, तुझी बायको आहे मी. सगळी व्यवस्था व्यवस्थित करून आली. येताना चिकूकडे निरोप देऊन आली मी. आबा आले की सांग मी आणि मालती आई डबा घेऊन फॅक्टरीमध्ये गेलोयत म्हणून. गुड जॉब. काय झालं? कुठं लागलं का तुला? नाही, आता काय ठीकच आहे म्हणायचं. आता काही दुसरा पर्याय पण नाही आपल्याकडं. तू जा, जरा पाणी वगैरे पिया ना, आराम कर. आम्ही करतो तुझं काम. जा, सावकाश जा. हे राणे, आपण प्रियाताईला मदत करू. हात लाव. हे धर तू पण. नाही गोट्या, मी हात लावणार नाही. आणि तू पण सोडते, अजिबात उचलायचं नाही. आता इथं कोणीच काम करणार नाही. अगं राणे, असा हात न लावून कसं चालेल? ह्या परिस्थितीत आपणच एकमेकांना मदत केली पाहिजे ना. आपण एकमेकांना मदत केलीच पाहिजे गोट्या. पण हे जे इकडे सगळं चाललंय ना, हे चुकीचं आहे. अरे
सगळेच कामगार किती थकलेत. आता कसं काम करणार असं? ते माधव काकांना चक्कर आली, आता प्रियाताईच्या चेहऱ्यावर पडली असती आणि मोठी तिला दुखापत झाली असती तर काय केलं असतं आपण? अरे घरी बबल्या एकटा आहे, तिचा एकुलता एक मुलगा आहे. हे जर असंच चालत राहिलं ना गोट्या, तर सगळेच कामगार आजारी पडतील. आणि हे आजचं नाहीये फक्त, आपल्याला रोज 18 तास काम करायचंय. अरे तसंच जर काम करावं लागलं तर सगळेच कामगार आयुष्यभराचं दुखणं घेऊन जातील घरी, माझ्या आईसारखं. हे आपल्याला कळतंय, पण त्या कडू कारल्याला विरोध केला ना सगळ्यांना कामावरनं काढेल. हे बघ, जर आपण आज बोललो नाही ना तर फक्त आजचं मरण उद्यावर ढकललं जाईल. ते काय नाही गोट्या, आपण बोललंच पाहिजे. अगं दगडाच्या काळजाचं येते, त्याला नाही माणूस की. तर मागच्या वेळेस तू बोलली बघितलं ना, गेटवर घेऊन गेला आणि घरला जा म्हणला. आता जर बोलली ना राणे, सगळ्यांना नोकरीवरनं काढल टाकल तो, मग कसं जगणार? हे बघ राणे, आपला दुश्मन आपली परिस्थिती आहे. आणि आपण गरीब आहे, आपल्याला कष्टाशिवाय पर्याय नाही. आपण गरीब होत पण लाचार नाही.